भाऊ म्हणून तुम्ही एकत्रित या। आता याचा राजकीय अर्थ काढून चालणार नाही। आमचं एकच म्हणणं आहे की मराठी अस्मिता, महाराष्ट्राची अस्मिता, महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी जे कोणी एकत्रित येत आहेत त्याचं स्वागतच आहे। पण स्वागत करत असताना, राजकीय भूमिका घेत असताना आपण जे काही समाजामध्ये वागतो, नाही तर आपले कार्यकर्ते ज्या पद्धतीने तिथं वागत असतात त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फायदा मात्र बीजेपीला होऊ नये याची दक्षता सर्वच पक्षांनी तिथं घेतली पाहिजे। पण दोन भाऊ एकत्रित येत असेल तर महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे त्या गोष्टीचं स्वागत आपण सर्वांनी केलंच पाहिजे। आज सांगणं फार गडबडीचं ठरू शकतं आणि ह्याच्यामध्ये आम्ही राजकीय भेट न समजता याला फक्त कौटुंबिक भेट असं तिथं समजतो आणि त्याच्या पलीकडे तिथं काही नसेल असं मला तरी तिथं वाटतं। कोणता नेता आहे याचा शोध घ्या असं त्यांनी। जेव्हा नितेश राणे साहेब काँग्रेस बरोबर होते तेव्हा ते अतिशय आक्रमक पद्धतीने बोलायचे, स्वतःच्या विचाराने बोलायचे, पुरोगामी विचार लोकांसमोर घेऊन जायचे आणि भाजप बरोबर गेल्यानंतर जे त्यांचे नेते सांगतात ती सातत्याने सेम कॅसेट ते तिथं बोलत राहतात। पूर्वी लोकांच्या बाजूने बोलायचे, इथं नेता बोलतो ते तिथं बोलतात आणि भाजपमध्ये चांगलं पद मिळावं यासाठी सातत्याने त्या ठिकाणी ते प्रयत्न करत असतात। मला त्यांना एवढंच सांगायचंय, तुम्ही व तुमचा परिवार किती पक्षामध्ये होता हे एकदा लोकांना तुम्ही तिथं सांगावं। सावरकरांबद्दल तुम्ही काय काय ट्विट आणि भाषणं केलीत हे लोकांना आणि खास करून भाजपच्या नेत्यांना कार्यकर्त्यांना तुम्ही सांगावं। आणि जसं काही लोक म्हणतात, खास करून आपण पुण्यामध्ये आहेत, पुण्यामधल्या एका पत्रकारांनी तुम्हाला असं विचारलं होतं की जसे काही लोक कपडे बदलतात तसं तुम्ही पक्ष बदलतात, तेव्हा तुम्ही त्यावेळेस किती आक्रमक झाला होता आणि कसं बोलला हे दुनियाला तिथं बघितलेलं आहे। त्यामुळे तुम्हीच इतक्या चिखलामध्ये तिथं अडकलाय तर दुसऱ्याबद्दल तुम्ही बोलू नये असं या ठिकाणी मला वाटतं। आधी ज्या पक्षात मी होतो आता सुद्धा त्याच पक्षाबरोबर आहे, जो विचार आणि ज्या विचाराला ताकद देत होतो आता सुद्धा त्याच विचाराला ताकद देतो। त्यामुळे एकदा कुठेतरी आपण आरशामध्ये बघणं पण तितकंच महत्वाचं आहे। भाजप नेते राज पुरोहित यांनी वक्तव्य केलं की सगळ्यांना सातत्याने फोन करतात पण नरेंद्र मोदी फोन उचलत नाही। नरेंद्र मोदी साहेबांनी हे सांगू द्या ना की ट्रम्प हे मला गेले अनेक दिवस फोन करतायत पण मी फोन घेत नाही। एक तुम्ही समजून घ्या, 22 वेळा डोनाल्ड ट्रम्प काय बोलले की पाकिस्तानला मी फक्त एक फोन लावला आणि भारताला एक फोन लावला की तुम्ही जे तुमचा वाद चालू आहे, भांडण जे चालू आहे, तुमचं ते वॉर चालू आहे ते आत्ताच्या आत्ता तुम्ही बंद करा, नाहीतर अमेरिका तुमच्यावर टॅक्स लावेल। आणि लगेचच मोदी साहेब नाहीतर भारताले आणि पाकिस्तानले माघार घेतली। ते 22 वेळा बोलले डोनाल्ड ट्रम्प, पण याच्या विरोधात नरेंद्र मोदी साहेब एकदा सुद्धा बोललेले नाहीत। आमचं एकच मत आहे की या सर्व भाजपच्या नेत्यांना, आपल्या प्रमुख नेत्यांना खुश करण्यासाठी तुम्ही अनेक लोकांची तुलना तिथं केलेली आहे, पण देवदेवतांची तुलना तुमच्या नेत्याबरोबर करणं म्हणजे कुठेतरी जो विचार तुम्ही पुढे घेऊन चाललेला आहे त्याचाच विरोधाभास आपल्याला इथं म्हणावा लागेल। म्हणजे उद्या जाऊन फक्त आता आपल्या पैशावर हे गांधीजींचा फोटो काढून मोदी साहेबांचा फोटो येणं बाकी आहे आणि मंदिरामध्ये जसं तुम्ही म्हणता तसं देवदेवतांचे तिथं मूर्त्या सोडून हे कुठेतरी ह्या भाजपच्या नेत्यांच्या मूर्त्या फक्त येऊ नये एवढी आपण अपेक्षा करूया। मंत्री हसन मुश्रीफ म्हणतात की जर मी मुख्यमंत्री असतो तर 50,000पेक्षा 1,00,000 रुपयाचं अनुदान मी शेतकऱ्यांना वाटप केलं असतं। मुश्रीफ साहेब हेच सांगतायत की आत्ताचे जे मुख्यमंत्री आहेत ते अकार्यक्षम आहेत, त्यांना काही जमत नाही, शेतकऱ्यांचं काही घेणं देणं पडलेलं नाही। त्यामुळे ते स्वतः म्हणजे अजितदादांना बाजूलाच ठेवलं, ते स्वतः म्हणजे मुश्रीफ साहेब जर मुख्यमंत्री झाले असते तर मी शेतकऱ्याला मदत केली। म्हणजे मुश्रीफ साहेबांनी एका दगडात 2 पक्षी मारलेले आहेत। म्हणजे एक तर देवेंद्र फडणवीस साहेब ते काहीच काम करत नाहीत, त्यांना शेतकऱ्याचं काहीच पडलेलं नाही आणि आज त्यांच्या पक्षामध्ये दादांचं कुठेही काही महत्त्व नाही। आज सर्व नेते त्यांच्या पक्षातले म्हणजे अजितदादांच्या पक्षातले हे स्वतः स्वयंभू आहेत आणि स्वतः सगळे मोठे नेते तिथं झालेले आहेत, हे कुठेतरी तिथं बोलून दाखवलेलं आहे। कुठल्या विषयाच्या बाबतीत दादा म्हणाले, कारण दादांना हे माहिती आहे की मी ज्या परिवारातून येतो त्या परिवारातून मी असल्यामुळे आणि ते स्वतः सुद्धा त्या परिवारातले तर त्यांचा सुद्धा स्वभाव तसाच आहे, पुरावे असल्याशिवाय आपण कधी बोलत नसतो। त्यामुळे दादा जेव्हा केव्हा तिथं बोलत असतात काही प्रमाणात ते त्यांची स्टाईल असावी, आता भूमिका आणि पक्ष तिथं बदललेले आहेत। त्यामुळे आज दादा काय म्हणतात हे माहीत नाही, पण दादांना माहिती माझा स्वभाव काय, मी न घाबरणारा आणि त्याच्याच बरोबर जे स्पष्टपणे ते बोलणारा आणि पुराव्या बिना न बोलणारा असा व्यक्ती आहे।
नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.